राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून 24 तास उलटून गेलेत, मात्र अद्यापही खाते वाटपाचा काहीच पत्ता नाहीये। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही बैठक झालेली नाही आणि त्यामुळे सर्व मंत्री शपथ घेऊनही बिनखात्याचेच आहेत। मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळ नाराज आहेत। दरम्यान येवला लासलगावला जाऊन लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय ठरवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचंही ते म्हटलंय। नाराज असलेले छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। बुधवारी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी भुजबळ मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय। भुजबळ आणि पडळकरांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झाले। मंत्रिमंडळात माझं नाव होतं असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीमध्ये नव्हतं, त्यामुळे असं काय झालं आणि माझं नाव कुणी कापलं हे मला माहिती नाही असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं सांगण्यात आलं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं। मी दिल्लीमध्ये जात नाही, त्यामुळे माझं नाव कुणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळे सांगतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं। सुधीर मुनगंटीवारांनी नाराजीच्या चर्चांवर असलेलं मौन अखेर सोडलंय। मी नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंवर निशाणा साधलाय। परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज विक्रोळी बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्यामुळे कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन भीम सैनिकांनी सर्व दुकानदारांना केलं। पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय सोसायटीच्या एका सदस्यानं नेहरूंची पत्र परत करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहिलंय। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्र परत द्यावीत अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। राज्यात केवळ 6 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत। विदर्भात वाघांची वाढलेली संख्या पाहता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी 2 व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती होणं काळाची गरज आहे, मात्र याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही। आता एक मोठी बातमी, नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन खरं तर सुरू आहे। काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्याच संदर्भातली एक मोठी बातमी, अधिवेशन सोडून भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर निघालेले आहेत। नाशिकसाठी ते रवाना झालेत। आज ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार असल्याचं कळतंय, तर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। येवला लासलगाव इथे जाईन आणि कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलून मग काय ते ठरवेन असं भुजबळांनी सांगितलंय। समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटेन, नाशिकमधल्या कार्यकर्त्यांना भेटेन आणि अन्य जिल्ह्यांमधील देखील लोकांशी बोलेन, त्यानंतर काय करायचं ते ठरवेन असं भुजबळ म्हटलेले आहेत। मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं भुजबळ नाराज आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहेत। त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे, मात्र भुजबळ राज्यसभेवर जाण्यास तयार नाहीये। मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विधानसभेत या संदर्भात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत आणि यामध्ये एकूण 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यात। त्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाचा डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो। आजपासून या योजनेला सुरुवात झाली असून 31 डिसेंबरपर्यंत ग्रामसभांसोबत शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे। सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याचा भाव 282 रुपयांनी कमी होऊन 76,640 रुपये, तर चांदीचा दर 89,250 रुपयांवर गेलाय। चांदीच्या दरात एकूण 726 रुपयांची घट झाली आहे। शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला संपत्ती दिली जाते, मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यानं त्यांची माहिती डिजी लॉकरमध्ये सेव्ह करण्याचा प्रस्ताव सेबीनं मांडलाय।
जाड धातूपासून बनवलेली 5 रुपयांची नाणी बाजारातून हळूहळू काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही नाणी ब्लेड बनवण्यासाठी वापरली जात असल्याचं समोर आलंय। एका नाण्यापासून 4 ते 5 ब्लेड बनवता येतात, त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसतो। नवीन वर्षापासून जुन्या वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या जुन्या वाहनांच्या विक्रीवर 18% जीएसटी वाढवला जाण्याची शक्यता आहे। नागपुरात विदर्भवाद्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आलाय। वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय। बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झाल्यात। काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात 16 ते 20 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांकडून हर घर सर्वेक्षण अभियानांतर्गत सर्वेक्षण केलं जाणार आहे। माळशिरसच्या चौंडेश्वर वाडी ग्रामपंचायतनं सरकारला निवेदन देत चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केली आहे। गेल्या 70 वर्षांपासून रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्यानं ग्रामपंचायतनं हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। रावेरमध्ये मागील 186 वर्षांपासून दत्त जयंतीनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी रथ ओढण्याचा मान महिलांना देण्यात आलाय। यावेळी रथावर रेवड्यांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करण्यात आला। कोकणात भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करून पावटा, तूर आणि कुळीथ याचं पीक घेतलं जातं। यंदा या पिकांच्या रोपांची वाढ चांगली झाल्यानं शेतकरी सुखावले। रामपूर गुडेफाटा इथे एका अज्ञातानं माळरानाला आग लावली आणि यामुळे शेतातील शेकडो एकरावरील गवत जळून खाक झाले। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जळगावमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नॅनो खतं आणि फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। दरम्यान या तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। आणि आता एक मोठी बातमी। राज्यातील काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची विशेष बैठक आज नागपुरात आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीत राज्यातील माजी आमदारही सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सर्व नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करणार असून माजी आमदारांशी संवाद साधून पराभवाची कारण मीमांसा करणार असल्याचं कळतं। शिवाजीनगर हिंजवडी या शहरातील 3ऱ्या मेट्रो मार्गाच्या स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे। एकूण 23 किलोमीटर अंतराचं मेट्रो मार्गाचं काम पूर्णत्वाकडे आलंय। या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी हबमध्ये काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांचा रस्त्यावरून प्रवास करताना होणारा त्रास वाचणार आहे। शिधापत्रिकेत तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं नाव अजूनही जोडलं गेलं नाही तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही घर बसल्या सदस्याचं नाव ऑनलाईन पद्धतीनं शिधापत्रिकेमध्ये जोडू शकणार आहात। त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। इंदूर शहरात प्रशासनाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। 1 जानेवारी 2025 पासून इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणाऱ्या लोकांवर देखील एफआयआर दाखल केला जाणार आहे। इंदूरला भिकारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेनं यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक भाड्यातून उल्लेखनीय कमाई केली आहे। मध्य रेल्वेनं प्रवासी भाड्यातून नोव्हेंबर 2024 पर्यंत 4,966 कोटी रुपये उत्पन्न मिळवले। आजपासून थंडी ओसरणार असून दिवसाला 1 अंशानं कमाल तापमानातही वाढ होणार आहे। डिसेंबर महिन्यात तापमानात कमालीचा चढ उतार पाहायला मिळालाय, तर या आठवड्यात उत्तरेकडील थंडीची लाट आल्यानं थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। पुणेकर थंडीनं गारठून गेलेत। पुण्यामध्ये यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। एनडीएतील तापमान 6 तर शिवाजीनगरमधील तापमानाचा पारा 7 अंशांवर आलाय। पैठण येथील नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासाठी उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। चालू हंगामातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासाठी डाव्या कालव्यातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागानं सुरू केलाय। UIDAIनं आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती। मात्र UIDAIनं आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची डेडलाईन वाढवलेली आहे। आता ही डेडलाईन 14 जून 2025 पर्यंत असणार आहे, म्हणजेच तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी अजून 6 महिन्यांचा अवधी आहे। पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड ऑटो रिक्षा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। ही सुविधा सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 18,000हून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला असून 31 लाखांपेक्षा जास्त व्यवहार या सुविधेमार्फत झालेले आहेत।
2025चा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने लवकरच एक पूर्वतयारीची बैठक होईल. त्यासाठी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत संस्थांना सूचना देण्यास सांगण्यात आलेलं आहे. बांधकाम रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची महारेरानं झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यातील तब्बल 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना आतापर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासात गेले काही वर्ष अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. गेल्या 3 वर्षात ठाणे रेल्वे स्थानकात 9,362 प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलानं कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई ही 1 जानेवारी ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये झाली आहे. सध्या अपंगांच्या डब्यातील प्रवास कमी होत नसल्याचं चित्र आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. त्या बसेस लवकरच बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला बस अपघाताचा विषय विधान परिषदेमध्ये सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासून न दिलेलं थकीत देय तातडीनं द्यावं यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन होणार आहे. लवकरच या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये 48 पैकी केवळ 6 आरोग्य मंदिर सुरू करण्यात आली असून उर्वरित 42 केंद्रांना जागाच उपलब्ध होत नसल्याचं दिसून येतंय. केंद्र आणि राज्य सरकारकडून आपल्या दवाखान्याच्या धर्तीवर नागरी आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबवण्यात येते. मुंबई बंदराचा संपूर्ण विकास होण्याची आवश्यकता आहे आणि या बंदराचा संपूर्ण विकास करून ते पूर्ण क्षमतेनं कार्यरत करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंदर आणि जहाज मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारात खरेदी करतायत. अमेरिकेमध्ये पुढील आठवड्यात पुन्हा व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 22,766 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्या अगोदरच्या काळात हे गुंतवणूकदार भारतातून विक्री करत होते. नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी घोडे बाजारानं 50 लाखांचा टप्पा पार केलाय. रविवारी तब्बल 74 घोड्यांची विक्री झाली तर सोमवारी एकूण 137 घोड्यांची विक्री झाली आहे. आणि आता एक मोठी बातमी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत. ज्यांना स्वतःच्या मनानं सामूहिक आमरण उपोषणाला बसायचंय त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं देखील जरांगे यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये आज होणाऱ्या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा बांधव येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. या अधिवेशनात सरकारनं मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आम्ही आंदोलनासाठी सज्ज आहोत असा इशारा जरांगेंनी दिला. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी लोकसभेत केली. बजरंग सोनावणे म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाहीये. आपला परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्याभरातच अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून तब्बल 25 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. शासनाच्या एमएसपी दरानं धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. 15 डिसेंबर 2024 अखेर देशभरातील 472 साखर कारखान्यातून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगानं सुरू असून त्यातून 720 लाख टन ऊसाचं गाळप झालंय. सरासरी 8.50% उतार्यासह एकूण साखर उत्पादन 61 लाख टन इतकं झालंय. चायनीज फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये अडकल्यानं कर्मचारी मशीनमध्ये ओढला गेला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान दादर पोलिसांनी फॅक्टरीच्या मालकावर गुन्हा दाखल केलाय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कोम्बिंग ऑपरेशन प्रमुख अशोक घोरबांड यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. माहीम दर्गाच्या उरूसच्या निमित्तानं मुंबई पोलिसांकडून मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरूसची पहिली चादर चढवण्याचा मान पूर्ण करण्यात आला. 10 दिवस हा उरूस साजरा केला जाणार आहे. रत्नागिरीच्या जयगड कंपनीतील वायुगळतीला 5 दिवसानंतरही त्रास जाणवतोय. बाधित झालेल्या मुलांना पुन्हा एकदा उलट्यांचा त्रास झालाय. 19 मुलांवर रुग्णालयामध्ये पुन्हा उपचार सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.